दुधाची डाळ, भात आणि फुलगोबी वाटाण्याची भाजी, पोळ्या. जय सद्गुरू. आज आहे सुट्टीचा दिवस. आज मला सुट्टी आहे. मी आज बनवत आहे गुजराती डाळ. गुजराती डाळ, भात आणि फुलगोबी वाटाण्याची भाजी, पोळ्या. हे स्वयंपाकाचे बनवत आहे. तर चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. आज आहे सुट्टीचा दिवस, तर थोडी उशिरा उठली. मी डाळ धुवून घेतली आहे कुकर मध्ये आणि मी टाकत आहे शेंगदाणे, हळद, सॉरी, भाजीची तयारी तर त्यांनी करून दिली आहे मला. भाजीची डाळची सर्व तयारी करून दिली आहे कापून. आता बनवायला घेते भाजी. मी बनवत आहे भाजी. जिरे, गोबी व पाणी, हळद, धने जिरे पावडर, भाजी आणि डाळ शिजत आहे तोपर्यंत मी दुसरी तयारी करते स्वयंपाकाची. भाजी शिजली आहे, भाजीला खाली उतरवून घेते आणि डाळ शिजली. डाळला काढून घेतली कुकर मधून. रईने तिला मोडून घेतली. त्यामध्ये टाकते किसलेलं अद्रक. अद्रक चेलून घेतलं मी, किसलं नाही. आणि हिरवी मिरची, टमाटर. चवीपुरतं मीठ. मी टाकला गूळ. मी अर्धा गूळ टाकत आहे आणि अर्धी साखर टाकत आहे. त्याच्यामध्ये फक्त साखर टाकली तरी चालते आणि फक्त गूळ टाकला तरी चालते, पण मी गूळ आणि साखर दोघं मिक्स टाकते. तर मी एक लिंबू कट करून घेतला आहे, तो लिंबू पण टाकेल. बघा, डाळला मी अशी मस्त उकळी काढून घेतली आहे. त्यामध्ये टमाटर, हिरवी मिरची, अद्रक टाकला ना, साखर, गूळ, मीठ टाकले आणि त्यानंतर मी हे टाकत आहे. एक लिंबू पिळून घेतलं मी. हे लिंबू टाकते, लिंबूचा रस टाकत आहे त्यामध्ये. थोडी उकळी काढते आणि तिला डाळला मी वघारते. भात झाला, मी खाली उतरवून घेतला आणि मी आता डाळ मध्ये वघार टाकते. हे वघार बनवते आणि टाकते. हे डाळ मी गुजरात मधून शिकली आहे.
आपण पहिले गुजरातला राहायचो ना, तिथून शिकली आहे. तेल गरम झालं आहे. त्यानंतर मुलगी जिरं, तेजपत्ता आणि हिंग. ह्या डाळमध्ये ते हिंग लागतोच लागतो, टाकावाच लागतो. आणि हे लाल मिर्च पावडर. आता हा वघार मी डाळमध्ये टाकते. झाकण यासाठी ठेवलं की तो वघार आहे ना उडायला नको. परत मी डाळला थोडी उकळी काढून घेते. तर मी कोथिंबीर टाकते डाळमध्ये आणि गॅस बंद करून घेते आणि पोळ्या करते. माझ्या पोळ्या पण बनवून झाल्या. पोळ्या बनवून झाल्या. आता बघा अशी डाळ झाली आहे, गुजराती डाळ. तर पण आम्ही गावाला जायला तयार झाली, आईच्या घरी जात आहे. थंडी वाजत आहे म्हणून मी स्वेटर घातला आहे. तर चला आता मी आईच्या घरी जाते आहे. बाय.